राज्य परिवहन मंडळ आणि ह्यांच्यातर्फे हे अयोध्या काशी टूर आयोजित केलं होतं. तो मी त्यांना थँक्यू सांगेल. हे टूरचे जे ऑपरेटर आहेत आणि ज्यांनी मॅनेज केलं आहे श्री ज्ञानेश्वर बारापत्रे सर, त्यांनासुद्धा मी थँक्यू सांगेल. मी रिकमेंड करेल की हे टूर करा, कारण ही खूप अफोर्डेबल आहे, प्राईस पण अफोर्डेबल आहे आणि अकोमोडेशन परफेक्ट आहे, फूड तर एक्सलंट आहे. तुम्ही सगळे प्रिफर करू शकतात. आणि त्याशिवायसुद्धा जे सर होते, म्हणजे जे बारापत्रे सर होते, त्यांनी कोणाला डिस्कम्फर्ट होऊ दिलं नाही, सगळ्यांची खूप केअर घेतली. तो त्यांना वन्स अगेन काइंड हार्टेडली थँक्यू. आणि ह्या राज्य मंडळाला सुद्धा मी एकदा परत थँक्यू सांगते. थँक्यू सो मच. मंडळाचे आभार मानते, कारण माझी ही तिसरी यात्रा आहे जवळजवळ, आणि ज्या यात्रेमध्ये गैरसोय झालेली नाही अशी महामंडळाची यात्रा आहे. या यात्रेमध्ये जेवणाची उत्तम सोय, अजून म्हाताऱ्या लोकांची काळजी विशेष घेतली गेली. माझं वय 73 वर्ष आहे, पण नंदूने मला एकदम मुलासारखं इथपर्यंत व्यवस्थित आणलंही आणि सोडूनही दिलेलं आहे. याबद्दल BST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आणि आम्हाला दिलेले जे 2 देवदूत होते त्यांचे खूप. राज्य परिवहन मंडळ अयोध्या व काशी दर्शन यात्रा ठाणे विभाग व पालघर वाडा आगार यांच्या सर्व व्यवस्थापकांचे पहिले आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. कारण त्यांनी जे आम्हाला हे 2 देवदूत दिले, जणू काही ते आमच्या मुलांसारखे आहेत. आणि ते मला सहज विचारायला आले का मॅडम तुम्ही याल का, तर मी एका क्षणातच विचार केला का इतक्याला मी STने जायचं कसं, 10 दिवस आपण राहणार कसं, आणि होईल का आपली सोय, असा मनात शंका आली. पण कुठलीही न शंका येता माझा 10 दिवस इतका उत्तम प्रवास गेलेला आहे का ह्या 34 जणांच्या प्रवासामध्ये मुंबईवरून म्हणजे पोलीस दलातले लोक आहेत, मुंबईच्या BMC मध्ये काम करणारी लोक आहेत, पालघर जिल्ह्यातील लोक आहेत, आपल्या वाडा तालुक्यातील लोक आहेत, काही शिक्षक आहेत, काही गृहिणी आहेत. या सर्वांना इतका या यात्रेचा आनंद लुटलेला आहे का तो त्यांच्या गगनात मावेना झाला आहे. आणि जर प्रत्येक वेळी अशी यात्रा काढण्यासाठी पुन्हा जर या परिवहन मंडळाने आयोजन केलं तर गोरगरिबांना, श्रीमंतांना एकाच मापात मोजलं जाईल अशी ही यात्रा आहे. इथं भेदभाव नाही. आणि ही यात्रा अशी उत्कर्ष, या सर्व वाडा आगाराचा उत्कर्ष व्हावा आणि सतत अशी यात्रा काढावी आणि गोरगरिबाला यांचं पूर्ण यश मिळावं. आणि मी एवढंच सांगेन का या यात्रेमध्ये जेवणाची उत्तम सोय होती, खाण्याची उत्तम सोय होती, राहण्याची. एवढ्या आम्ही जवळजवळ 10 ते 15 जेंट्स आहे, जवळजवळ 20-25 आम्ही महिला आहे. पण एकदम अशा मुलींसारख्या राहिलो आम्ही. जरी वयाने मोठ्या असल्या तरी लहानपण काही आमच्या वयाने आहेत, पण त्यांनी असं कधी आम्हाला भासू दिलं नाही का बाबा ह्या अशा आहेत का काय. असं करून एकमेकाशी आम्ही चांगले राहिलो आणि एका कुटुंबासारखं राहिलो. एक जरी व्यक्ती मागे राहिली तर त्याचा म्हणजे शोध घेतला जात होता आणि तो शोध घेऊन त्या व्यक्तीला आपल्याकडे आणून पोहोचवलं जात होतं. आणि मलाही खूप, मी बऱ्याच यात्रा केल्या विमानाने, रेल्वेने, पण मला सर्वात जास्त ही महामंडळाची यात्रा आवडली. माझे शेजारी मला सांगत होते अगं STला जाऊ नको, माझे टीचर पण तरीही मी त्याला आता सांगेन आवर्जून का ST सारखी सोय नाही आणि तुम्ही एकदा जाऊ नये, माझ्याबरोबर तुम्ही चला. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि अशा यात्रेमध्ये मी पुन्हा मला जर केलं तर मी येईल आणि सगळ्यांना म्हणजे मदत पण करेन. आणि मला यात्रा ही बघायला खूप आनंद वाटेल. आणि एवढा मोठा कितीतरी किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आम्ही, पण आज आम्हाला थकवा आलेला नाही. आज आम्ही अतिशय फ्रेश मनाने आम्ही वाड्याला जात आहोत. आणि नंदू राठोड सारखे ड्रायव्हर आणि ज्ञानेश्वर बारापत्रासारखे आयोजक जर आपल्या असे हिरे जन्माला आलेत, परिवार मंडळाच्या साहेबांना मी सांगते हे असे वाड्या तालुक्यात काही हिरे आहेत, ते तुम्ही हिरे शोधून काढा आणि यांना पुरस्कार द्या. आणि त्या पुरस्काराच्या वेळी आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या सकट तुमचा सगळ्यांचा सत्कार करू. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. PS पगार, रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर, वाडा, मूळ राहणारा नाशिक जिल्हा, नांदगाव तालुका. मला पहिल्या प्रथम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग व वाडा आगर या अधिकाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी वाटतं की असे अधिकारी भेटणे हे माझ्या एवढ्या वर्षातला पहिला अनुभव असेल. त्याचप्रमाणे वाडा आगरला जे 2 हिरे लागलेत, हिरा मोती म्हणतात. ज्ञानेश्वर नावाप्रमाणे ज्ञान आहे आणि श्वर म्हणजे ईश्वराचं त्यांना दिलेलं वरदान आहे. तसेच नंदू राठोड भाऊ साहेब भेटले. खरोखर ड्रायव्हिंग पाहिलं असता कुठं पोटातलं पाणी हल्लं नाही का, कुठं टच केलं नाही का, किंवा काही भीती वाटली नाही. सावकाश गाडी, सावकाश विश्रांती, सावकाश वेळेवर. त्याचप्रमाणे ज्यांनी जे नियोजन केले
असे ज्ञानेश्वर 12 पात्रे त्यांच्या अंगात खरंच 12 पात्र्यांची कला आहे. ते म्हणजे 12 पात्रे सहज आरामात रडू शकतात. आज प्रत्येक ठिकाणचे 12 ठिकाणचे 12 लोक आले आणि एवढं कुटुंब एका ठिकाणी एक मुलगा मनुष्य सांभाळू शकत नाही. त्याने 12 ठिकाणचे एवढे 40-50 लोक सांभाळले. वेळेवर त्यांना चहा, वेळेवर नाश्ता, वेळेवर गाडी थांबवून त्यांना जेवण देणं, जेवण सुद्धा उत्कृष्ट घरासारखं जेवण कॅटरर्स त्यांनी चांगले शोधून आणले. कोणत्याही प्रकारचे तकट नाही, कमी नाही, मीठ घ्यायची गरज नाही. पाणी सुद्धा प्यायला चांगलं ॲक्वाचं थंडगार पाणी, पाहिजे त्यावेळेस चहा, पाहिजे त्यावेळेस नाश्ता, पाहिजे त्यावेळेस जेवण. आणि विशेष म्हणजे राहण्याची व्यवस्था एवढी सुंदर केली. झोपायला गाद्या, उशी, ब्लँकेट, हॉल, फॅन, अतिशय सुंदर थंड पाणी, ज्यांना गरम पाणी अशी व्यवस्था केली. कुठेही कोणाला न दुखवता अतिशय त्या माणसांनी सांभाळ केला. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने ज्ञानेश्वर 12 पात्रे आणि राठोड यांचे मनापासून आभार मानतो. आणि आमच्या तर्फे यांना आपण अधिकाऱ्यांनी चांगलीवरील पोस्टिंग देऊन बढती द्यावी असे मी विनंती करेल. तसेच जी आमची मनातली इच्छा आहे, 12 पात्र साहेबांवर काही संकट आलंय ते एकाचे 2 हात व्हावे अशी आमची त्यांना शुभेच्छा असेल. त्याशी चरणी प्रार्थना करतो. सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. आजचा दिवस म्हणतात ना, आजचा ह्यासाठी केला होता हट्टास, ह्याच्यासाठी केला होता हट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा. सुरुवातीला भयंकर आनंद वाटत होता. टूर निघालो, आनंदात हसत उड्या मारत गेलो. पण आज प्रत्येकाच्या डोळ्यातून मला सुद्धा अश्रू सुद्धा अनावर वाटतात. पण नाविलाज तो काही गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात. खरोखर एस.टी. महामंडळाचे मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो, आभार मानतो. नमस्कार, मी शंकर देवरे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्यातर्फे अयोध्या व काशी तीर्थयात्रा जी यात्रा राबविण्यात राहिली ही अगदी उत्कृष्टरित्या ही पार पाडलेली आहे. सर्व तीर्थयात्री जे पण ज्या गोष्टी ज्यांना माहीत नव्हत्या अशा सर्व गोष्टी राज्य परिवहनाच्या यांच्यानुसार आम्हाला त्या प्राप्त झालेल्या आहेत. सर्व देवदर्शन अगदी व्यवस्थितरित्या आम्ही बघितलेलं आहे. त्यानंतर म्हणजे बरेच असे ठिकाण होते जे आम्हाला माहीत नव्हते, पण त्या ठिकाणी आम्हाला ह्या जी यात्रा राबवण्यात आली त्या यात्रेनुसार आम्हाला ती आम्ही प्रॉपर बघितलं, देवदर्शन घेतलं. त्यानंतर खाण्यापिण्याची जी व्यवस्था होती ही अगदी व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. म्हणजे अशी कुठल्याच प्रकारची समस्या आम्हाला येऊ दिली नाही. दुसरी गोष्ट, यात्रेकरी जे पण होते ते अगदी म्हणजे काही त्रास नव्हता, म्हणजे कोणी आजारी वगैरे पडलं नाही. त्यानंतर म्हणजे अशा कुठल्या समस्या आम्हाला येऊ दिल्या नाहीत. परमेश्वर कृपेने सर्व यात्रा आमची सुखरूपरित्या पार पाडलेली आहे. आज आम्ही त्र्यंबकेश्वर या मंदिराचं दर्शन घेऊन आज ओंकारेश्वर या मंदिराचं दर्शन घेऊन आज आम्ही परतीचा प्रवास करायला तयार झालेलो आहेत. आणि अशीच यात्रा सर्व तीर्थयात्री आणि आमच्याकडून आम्ही सर्व राज्य परिवहन महामंडळ वाडा आगार यांना खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाकालेश्वर. तुळशीदास बापू ठाकरे, राहणार ऐंशेत. मी प्रथमच या एस.टी. महामंडळाच्या यात्रेत यात्रेकरून झालेलं आहे. याच्या अगोदर मी कोणत्याच यात्रेला गेलेला नाही, पण ही यात्रा एकदम चांगली झाली. आम्हाला खाण्यापिण्याची खाण्यापिण्याची सोय एकदम वेळेवर झाली. चहा पाण्याची सुद्धा रस्त्यात वेळेवर झाली. याच्यातला काही त्रास झाला नाही. आम्ही यात्रेकरू पण सुद्धा आमचा कधी कोणाशी झगडा किंवा वादविवाद असा कोणताच प्रसंग आमच्यावर आलेला नाही. मी दिनकर बाळू पाटील, सापणे या गावातून. मी कधी या म्हणजे अयोध्या यात्रेला गेलेलो नव्हतो, पण वाडा एस.टी. महामंडळाने ही यात्रा स्पेशल यात्रा काढलेली होती, म्हणून आम्ही या यात्रेत निघालो. पण आम्ही सर्व यात्रा अयोध्यापासून सर्व तीर्थक्षेत्र या करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेली आहे आता. पण या 10 दिवसानंतर कोणालाही त्रास झाला नका, कोणाला काही वादविवाद, नाश्ता पाणी जेवण एकदम वेळेवर मिळाले. आणि वेळेवर आम्हाला काही जी सुविधा मिळाली ती सगळी राहण्याची हॉल बिल जेवणा गाद्या या हॉलपासून सगळं व्यवस्थित मिळाले.
त्याबद्दल आम्ही वाडा एस टी महामंडळाचे आभारी आहे. मी चिकार यात्रा केल्यात, रेल्वेनीच केल्या, पण ह्या एस टी मला फार बघायला भेटलं, सगळं दर्शन झालं. आणि नुसती जाहिरात बघून नाही, माझ्या मित्रांनी सांगितलं का अशी अशी जाहिरात निघाले, म्हणून मी स्वतःहून फोन करून नाही यांना विचारलं का माझा नंबर लागेल. मुळे राहणार लालबाग मुंबई. मी एस टी महामंडळाची अयोध्या काशी टूर याचा एक प्रवासी आहे. तर मला आता एक सांगायचं आहे की एस टी महामंडळाने 2 महिन्या अगोदर ॲडव्हर्टाईज केली होती. त्या ॲडव्हर्टाईजप्रमाणे मला माहिती झालं आणि त्याप्रमाणे मी बुकिंग केलं. आणि या बुकिंगप्रमाणे एस टी महामंडळाने वाडा आगार आणि ठाणे डिव्हिजन यांनी ही संधी आपल्या प्रवासासाठी उपलब्ध करून दिली. या संधीचा फायदा आपल्या सामान्य जनतेला चांगल्या प्रकारे झाला आणि आपली जनता जी आहे ती चांगल्या प्रकारे या प्रवासाचा उपभोग घेत आहे. अजून आम्ही परतीचा प्रवास करत आहोत, अजून पोहोचलेला नाही आहोत. तरी आम्हाला एस टी महामंडळाने 2 देवदूत आणि एक एस टी अशा दोघांना आम्हाला पाठवून दिलं एस टी महामंडळाने. एस टी महामंडळाचे आगार व्यवस्थापक आणि त्यांचा वरिष्ठ अधिकारी या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला 2 देवदूत आणि एक एस टी अशी उपलब्ध करून दिली. बस चालक हे उत्तमरित्या एवढ्या लांब जाऊन आणि व्यवस्थित सुरक्षित आम्हाला जाऊन घेऊन आले, याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच आपले दुसरे देवदूत श्री ज्ञानेश्वर बारापत्रे साहेब यांनी आपल्या यात्रेचं, अयोध्या काशी यात्रेचं नियोजन, आयोजन आणि व्यवस्थापन हे इतक्या उत्तमरित्या केलेलं आहे की वाखाणण्याजोगं आहे. आणि या दोघांनी तरी चांगल्या प्रकारे केलेलंच आहे. तरी आपल्याबरोबर जे प्रवासी आहेत सर्व हे प्रवासी सुद्धा सगळे आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेले आहेत आणि ह्या आपल्या एस टी उपक्रमाचा चांगल्या प्रकारे उपभोग घेतलेला आहे. कमी खर्चात चांगली सुविधा ही सर्वांना मिळालेली आहे. त्याच प्रकारे आम्ही आता स्वर्ग म्हणजे काय हे जे आम्ही म्हणत होतो, तर हे 10 दिवसात आम्हाला स्वर्ग अनुभवल्यासारखं झालेलं आहे. कारण आपल्याला जे रोज आपण काम करतो हे सगळं सोडून आम्ही फक्त खायचं, प्यायचं आणि झोपायचं आणि फक्त प्रवास करायचा आणि पर्यटन करायचं, हे एकच उद्देश. आणि स्वर्गामध्ये तरी काय असतं याच्यापेक्षा वेगळं आणि काय, हाच अनुभव हा एस टी महामंडळाने आपल्याला अनुभव करून दिलेला आहे. आणि हा खूप मोठा अनुभव आहे. करतेवेळी जेवणाची पण व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि प्रवासात प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे हे यांनी जे केलेलं आहे. आणि आपण सुद्धा प्रवासी एकमेकांची काळजी घेत होतो. कोण हरवलं किंवा काय झालं, आपल्या आजी आपल्या उज्जैनला जरासं इकडे तिकडे झाल्या होत्या, तरी त्यांना शोधून आणून बरोबर बसमध्ये घेऊन येणं ही जी जबाबदारी आपल्या प्रत्येक प्रवासाची एकमेकावर जबाबदारी होती. आणि हा अनुभव जो आला की बाबा आपण दुसऱ्या व्यक्तीजवळ जरी गेलो तरी हे आपलेपणा आणि प्रेम जे निर्माण होतं कमी वेळात, हे एस टी महामंडळामुळे शक्य झालं. या एस टी महामंडळात टूरसाठी आलो आणि आज आम्ही त्याचा अनुभव सांगतो आहे की खरोखरच फार कमी खर्चात आणि योग्य सुविधा आणि जे त्याचे जे हे बारापत्रे आहेत त्याही आमची खूप चांगली व्यवस्था केली. म्हणजे कुठेही आम्हाला वेळेवर पण असं अजिबात काहीच कमी पडू दिलं. मी गीता दत्तात्रय गव्हाणे वाडा मंगल पार्कमधून बोलते. प्रथम एस टी मंडळाला धन्यवाद देते. आणि सर्वात महत्त्वाचं, मी त्यावेळेसही बोलले होते, काही सरड्याची धाव कुंपणापर्यंत आजपर्यंत आम्ही कधीही महिलांनी एक रात्रीचाही मुक्काम कधी बाहेर केलेला नाही आहे. त्याच्यामुळं आणि आज पहिल्यांदा म्हणजे त्यावेळेस डेअरिंग करून आम्ही बाहेर पडलो. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामुळं आम्हाला ही यात्रा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आमचं हे झालं. तिथे राहण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली, जेवणाची झाली. जेवणाचे जी मुलं होती त्यांचा स्वयंपाक खूप म्हणजे एकदम उत्तम असा स्वयंपाक केला जात होता. पोळी भाजी असायची, भात भाजी असायची. म्हणजे एखाद्या हॉटेललाही जेवायला गेलं तर असं भेटणार नाही, असं जेवण आम्हाला गेले 10-11 दिवस भेटलं.
पुन्हा पाण्याची सोय उत्तम प्रकारे झाली, त्यामुळे कोणीही आजारी पडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्या मुलांना पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देते. आणि विशेष म्हणजे गाडी एवढी छान प्रकारे चालवली म्हणून नंदकुमार राठोड यांना त्यांना धन्यवाद देते. आणि हे सगळं नियोजन तुम्ही चांगल्या प्रकारे पाडलं बारामती सर, त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद देते. आणि माझ्या मंगल पार्कच्या महिला वती 8 महिलांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि अशी सहल, अशी पिकनिक, अशी तीर्थयात्रा पुन्हा तुम्ही नियोजन करा, आम्ही नक्की येऊ. आणि जे आमच्या मंगल पार्कमध्ये जे हे ठरलं होतं की बायका कधीही एक दिवसही नाईटला कुठं राहू शकत नाही, ते सिद्ध झालं. हे केवळ तुमच्यामुळं आणि महामंडळामुळं. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद.